पुणे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली व यंदाच्या जयंती समितीच्या अध्यक्षपदी मराठवाडा विभागाचे पेंथर दासू ठोंबे यांना मान मिळाला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोहने शहराध्यक्ष समाजभूषण महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली। नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। जयंती समितीचे अध्यक्ष दासू ठोंबे, सेक्रेटरी संदीप शेंडगे, सुशील आर.के. पांडुरंग गायकवाड, बाळू क्षेत्रे, खजिनदार आनंद सोनवणे, दादासाहेब निकाळजे, माजी नगरसेवक दया शेट्टी, माजी नगरसेवक आप्पा काटकर, नाना भालेराव, माजी नगरसेविका शीतल गायकवाड, संगीता गायकवाड, माजी नगरसेवक भारत पाटील, सिद्धार्थ गायकवाड, सुनंदा कोट, मुकुंद कोट, अजिंक्य साळवे, कल्पना घायाळ, युवक अध्यक्ष दिनेश जाधव, कल्याणशहर युवक अध्यक्ष संग्राम मोरे, माजी नगरसेवक भीमराव डोळस, धम्मपाल गवाळे, अजित पैठण पगारे, प्रवीण ढोबळे, बाळासाहेब गायकवाड, रवी शिंदे, मिलिंद जाधव, योगेश जाधव यांच्यासह असंख्य भीम अनुयायी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महारॅली निघालेली आहे आणि ही रॅली अत्यंत उत्स्फूर्तपणे निघालेली आहे, शांततेच्या मार्गाने निघालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा सामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, हाच एक उद्देश आणि हा एक आमचा संकल्प आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहून या देशावर फार मोठे उपकार केले आणि जर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काही लोक बदलण्याचा प्रयत्न करतात तरी आंबेडकरवादी जनता कदापि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं संविधान हे बदललं जाणार नाही, त्यासाठी आमची आहुती गेली तरी चालेल।
परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही अबाधित ठेवल्याशिवाय राहणार नाही. हाच आंबेडकरी जनतेचा निर्णय आहे, हीच आंबेडकरी जनतेची इच्छा आहे.